कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मेक इन कोपरगाव तसंच गाव तथा उद्योजक या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ कोपरगाव येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्रजी मानगावे यांनी मोठी घोषणा करत कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ओमप्रकाश ददाप्पा कोयटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी शिफारस महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, महाराष्ट्र गीत आणि व्यापारी संघटनेची शपथ घेऊन करण्यात आली। यावेळी गाव तेथे उद्योजक या संकल्पनेतून राज्यभर उद्योग उभारण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली। यावेळी अध्यक्ष रवींद्र मानगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री करुणाकर शेठी, माजी अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष कैलास अग्रवाल, उपाध्यक्ष तसेच सौ सुनीता फाल्गुणे यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी काकासाहेब कोयटे यांनी उद्योजक संमेलन आयोजित करण्याची मागणी केली। तसेच किरकोळ व्यापाऱ्यांच्या समस्या, ग्राहक जनजागृती आणि व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांवरही उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ओमप्रकाश ददाप्पा कोयटे यांनी भूषवलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजकुमार बंब, सुधीर डागा, प्रदीप सारडे, अजित लोहाडे, तुळशीदास खुबवाणी, चांगदेव शिरोडे आणि सौ राजेश्री गुजराती यांच्यासह व्यापारी महासंघ, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाला कोपरगाव, श्रीरामपूर, बेलापूर, राहुरी, मनमाड, येवला व अन्य परिसरातील व्यापारी, उद्योजक आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी तुमचे प्राधान्य, आमचं प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव। कोपरगाव मध्ये मी अगदी मनापासून सांगतो की एक रत्न तुम्हाला काकांच्या रूपाने मिळालेलं। तसा हा महाराष्ट्र संतांचा आहे, तसा हा महाराष्ट्र तुकारामांचा आहे, ज्ञानोबाचा आहे। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। परंतु संतांची कीर्ती किती असते, कालच्या एका आषाढी एकादशीचा मी ज्यावेळेला बघत होतो की त्याग किती मोठा असतो। तुकाराम महाराज हे त्यावेळेला, हा विषय नाही परंतु मला आठवलं म्हणून सांगतो, तुकाराम महाराज त्यावेळेला पूर्ण त्या प्रांतामधले सगळ्यात श्रीमंत होते। सगळ्यांना माहित असेल, काकांनाही माहित आहे। आणि त्यांचा पिढीजात व्यवसाय हा सावकारकीचा होता। ज्या वेळेला तुकाराम महाराज हे सगळं त्यांनी पूर्ण आपलं भक्तिमय झाले आणि एकदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मदत म्हणून, त्यांना एक द्यायची देणगी म्हणून सोन्याचा एक परिपाठ घेऊन आले आणि त्यांना एक बक्षिसी, त्यांना एक मदत अशा स्वरूपात घेऊन आले। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं सोनं नाकारणं ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती। एवढं सोपं नव्हतं छत्रपती घेऊन आलेलं ते नाकारणं। पण त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली ती जी काही भेटवस्तू आहे ती तुकाराम महाराजांनी नाकारली आणि तुकाराम महाराज म्हणाले, सोने नाणे आम्हा मृतुके समान। म्हणजे एवढा मोठा वारसा या महाराष्ट्राला मिळालेला आहे की इतकी परंपरा, इतकी गौरवशाली परंपरा या महाराष्ट्राची आहे। याच महाराष्ट्रामध्ये अनेक लोक होऊन गेली, परंतु आपल्याला जसं वाटतं, मगाशी जे चित्र तुम्ही काका दाखवलं, आजच्या काळात खरी जमिनीवरची गरज तुम्ही भागवलेली आणि तुम्ही काका जे केलेलं आहे ते कदाचित तुम्हालाही कल्पना नसेल, परंतु ह्या गोष्टीमुळं मी गाव तिथं उद्योजक ही जी काही अभियान घेऊन चाललोय याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे। आणि ती क्रांतीची सुरुवात भले मी केली असेल, आता त्याची एक अधिकृत घोषणा, परंतु 2016 पासून तुम्ही हे काम करताय मेक इन कोपरगावच्या माध्यमातून। आपल्याला आशिष पेडणेकरजी आमचे म्हणाले तसं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र भूषणसाठी आम्ही एकमेव नाव काकांचं पाठवू। आणि त्याचं काम म्हणजे काय, काकांनी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा काहीतरी खूप मोठा स्नेह आहे किंवा काका आमचे पदाधिकारी आहेत असं नाही, तर काकांनी रियालिटीमध्ये ग्राउंडवरती काम उभा केलेलं आहे, जे आशिषजी आमचे बोलले। असं काम
मी महाराष्ट्रात फिरत असताना ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कुठेही मला काका असं काम दिसलं नाही. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ह्या आत्ताच्या आमच्या एकूण वाटचालीमध्ये 1927 साली स्थापन झालेले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हे आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आले. आता 100वे वर्ष आहे. वालचंद हिराचंद शेठजी यांनी ही स्थापना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची केली. आपण सुधीरजी म्हणाला तसं कोपरगाव एक छोटं गाव आहे, तालुका प्लेस आहे. ज्या उदाहरणाची सुरुवात ह्या अशा छोट्या तुम्ही जे आता गावागावात निर्माण करताय ह्या छोट्या उद्योगातून झालेले आहेत आणि त्या छोट्या उद्योगाचं हळूहळू रूप हे खूप मोठं होतं. आणि मला वाटतं गाव तिथं उद्योजक या अभियानाच्या माध्यमातून 100% आम्ही जे काही असे अज्ञानात विखुरलेले आहेत, वंचित आहेत, दुर्बल आहेत, ह्या सगळ्या घटकांना भविष्यात आम्ही वरती काढू आणि आम्ही त्यांना ती दृष्टी देऊ की जो भविष्यातला मोठा उद्योजक या महाराष्ट्रामध्ये होईल. आणि मी तुम्हाला एवढं चेंबरचा अध्यक्ष म्हणून सांगतो, तुमच्या पाठीमागे मी ठामपणानं उभा आहे. तुम्ही आमची जी कमिटी आहे ती कमिटीचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हे संपूर्ण महाराष्ट्रात काम करतं, 36 जिल्ह्यामध्ये काम करतं आणि शासनाशी नेहमी डायलॉग असणारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही शिखर संस्था आहे. तर या संस्थेचं आपण या कमिटीचं चेअरमन पद आपण आजच तुमच्यासाठी मी जाहीर करतो. तुम्ही त्याचं लीड करावं आणि तुम्ही ज्या विषय मांडलेले आहेत त्या विषयासाठी आम्ही तुमच्या बरोबर शासनाबरोबर असू. याचबरोबर संतोषजींनी सूचना एक मांडली की आपण ही जी कमिटी असेल किंवा ह्या व्यापाऱ्याला आपण किरकोळ व्यापारी म्हणतो, किरकोळ म्हणजे साधा व्यापारी, तर त्याला एक चांगलं नाव असावं. तर मी बसल्या बसला विचार केला की आजच्या ह्या संपूर्ण कोपरगावच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठी जर कामाची प्रगती जर कशामुळे झाली असेल तर काकांच्या सहकारी संस्थांच्यामुळे झालेली आहे. तर त्याला आपण सगळ्यात व्यक्तिगत संबंध असणारा हा व्यापारी आहे म्हणून त्याला एक सहकार व्यापारी असं इथून पुढे म्हटलं, किरकोळ व्यापाऱ्याच्या ऐवजी सहकार व्यापारी. कारण खरा सहकार करणारा व्यापारी जर कोणी असेल तर तो आहे, कारण त्याचा व्यक्तिगत संबंध आहे. सहकार व्यापारी आहे आणि आपुलकीचा व्यापारी आहे, माणुसकीचा व्यापारी जर कोणी असेल तर तो किरकोळ व्यापारी हा जो शब्द आहे, मला वाटतं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही तसं एक परिपत्र काढू आणि हा किरकोळ व्यापाऱ्याच्या ऐवजी इथून पुढे या व्यापाऱ्याला सहकार व्यापारी म्हटलं जाईल. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या असोसिएशनना, आमच्या 500 असोसिएशन आमचे घटक आहेत, त्याला संतोषजी आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे भविष्यात त्याला आपण सहकार व्यापारी असं म्हणू. जो सहकार व्यापारी हा गावागावामध्ये असेल तो किरकोळ नसेल इथून पुढे, तर तो सहकार व्यापारी असेल जो व्यक्तिगत संबंध त्याचे येतात कुटुंबाबरोबर, म्हणून त्याला सहकार व्यापारी आपण नाव देऊ. आणि तोच नाव इथून पुढे कसं आपल्याला त्या व्यापाऱ्याला म्हणता येईल. आणि ह्या कमिटीचंही चेअरमन पद जे असेल ते सहकार किरकोळ व्यापारी कमिटीचं चेअरमन ते असणार नाही, ते सहकार व्यापारी कमिटीचे चेअरमन असतील. हे नक्की मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. भविष्यामध्ये इथं सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्योग विचार मंच, म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही योगाचं एक मंदिर केलेलं आहे किंवा तुम्ही माणुसकीचं एक मंदिर केलेलं आहे जिथं ह्या सगळ्या गोष्टी होतात, तर तसं मी परवाच उद्योग मंत्र्यांना आशिषजी पण होते त्या दिवशी सांगितलं की गावामध्ये कृषी सेवा केंद्र असतं तसं गावामध्ये उद्योग सेवा केंद्र असलं पाहिजे. उद्योग विचार मंचाची माझी स्थापनाच ही त्याच्या पाठीमागची अशी आहे, जी आता आम्ही सांगली जिल्ह्यातल्या 813 गावामध्ये करतोय पायलट प्रोजेक्ट. उद्योग विचार मंचामध्ये दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार लोक एकत्र येतील आणि ते फक्त आणि फक्त 2 तासामध्ये उद्योगावरती बोलतील. त्यामध्ये नवीन जगात काय काय अपडेटेड आहे, आता जसं मी स्टोरी सांगितली गणपत्यांची, डोस्याची, अशा अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. बिझनेस कोणते कोणते नवीन केले पाहिजे, जसं आता काकांनी तुम्ही ते एक्झिबिशन मध्ये मशिनरीज आणल्या. याच्या व्यतिरिक्त सेल्स साठी काय केलं पाहिजे, मार्केट लिंकेज साठी काय केलं पाहिजे, फायनान्शियल लिंकेज साठी काय केलं पाहिजे, शार्क टँक सारखी व्यवस्था आपल्याला इथं तयार करता येईल का, नवीन इनोव्हेशन रिसर्च यामध्ये आपण बघितलं पाहिजे. उद्योग विचार मंच
या आसपासच्या तुमच्या कोपरगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावात सुधीरजी चालू करा. आणि त्यासाठी फंड सुद्धा मी तुम्हाला सांगतो, स्वतःचा घालायची काही गरज नाही. मी काल नाशिकमध्ये सांगितलं, गाव तिथं उद्योजक इन्क्युबेशन काउन्सिलला पालकमंत्र्यांचा डीपीडीसी मधला नाविन्यपूर्णचा जो फंड आहे तो 5% फंड असतो, त्यातून 50 लाख रुपये मिळतात. आमदारांच्याकडनं एक 50 लाख रुपये मिळतात. तुम्ही त्यांच्याकडे चेंबरच्या लेटर पॅडवरती अर्ज करा, आम्हीही मागणी करतो, तुम्हीही मागणी करा. 50-1 लाख रुपये इथं त्याच्यासाठी वेगळा रिझर्व्ह फंड ठेवा, म्हणजे तुम्हाला हे नवीन प्रयोग करण्यासाठी फंडची व्यवस्था होऊन जाईल. शासनाकडे ती तरतूद आहे, म्हणूनच त्यातून मी इन्क्युबेशन काउन्सिल केलेलं आहे. नाशिकमध्ये काल आम्ही मागणी केली, सिंधुदुर्गमध्ये आशिषजींनी 15-16 तारखेला नितेश राणेंच्याकडे केलंय. तुमच्याकडेही तुम्ही ते करा, तुमच्याकडे रिझर्व्ह फंड तयार होईल आणि त्या माध्यमातून गावागावात मग ही उद्योगाची चळवळ, ही उद्योगाची क्रांती तयार करायला आपल्याला एक बेस तयार होईल आणि ते तुम्ही करावं अशी तुम्हाला माझी विनंती आहे. आणि काकांनी जसं सांगितलं की मोठी व्यापारी परिषद इथे एक आपण घ्यायची आहे आणि गाव तिथं उद्योजकचं हे जे मॉडेल आहे वेगवेगळ्या छोट्या छोट्या उद्योगांचं, तर मी तुम्हाला काका, आपण मगाशी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्यानंतर आशिषजींनी तर सांगितलेलंच आहे, परंतु माझ्याकडून संपूर्णतः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ह्या विंग मध्ये सुद्धा हे काम करत असताना इथलं जे काही आपल्याला पूर्ण देशातली ही सगळ्यात मोठा प्रोग्राम आपल्याला गाव तिथं उद्योजकचा, आशिषजी मला वाटतं की आपण शिर्डीला तो घेऊया आणि काकाच त्याचे अध्यक्ष असतील हे आजच मी इथं जाहीर करतोय. की रवींद्रजी मानगावे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिषजी पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोषजी मंडलेचा, उपाध्यक्ष कैलासजी अग्रवाल, त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीरजी डागा, खजिनदार तुळशीदासजी खुबाणी, उपाध्यक्ष अजित भाऊ लोहाडे, महासचिव प्रदीपजी साखरे, त्याचप्रमाणे समोर अनेक व्यापारी नेते मला दिसत आहेत. श्रीरामपूर असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. कोलारचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजित शेठ कुंकुळवर, राहुरीचे आमचे मित्र प्रकाश शेठ पारख, त्याचप्रमाणे श्रीरामपूरचे पुरुषोत्तमजी झोवर आणि इतर सर्व मान्यवर, विशेषतः आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा राजश्रीताई गुजराती आणि सर्वच व्यापारी बंधू. बोलायचं खूप आहे, पण आपल्याला मान्य अध्यक्षांचं मनोगत ऐकायचं आहे. आणि मी तर मानगावे साहेब आपल्याला ऐकायला खूप उत्सुक आहे. आपल्यासारखा कल्पक अध्यक्ष या चेंबरला मिळाला, यातच सगळं मिळालं. गाव तेथे उद्योजक ही जी कल्पना आपल्या मनामध्ये आली, या कल्पनेमध्ये आमच्यासारख्या छोट्या गावामध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप आनंद झालेला आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी 1975 पासून मी संबंधित आहे. मला आठवतं त्यावेळेचे अध्यक्ष बाबूभाई राठी यांचा सुद्धा एक कार्यक्रम मी कोपरगावला घेतलेला होता. त्यानंतर गोपटे साहेबांचा घेतलेला होता, खुशालभाई पोद्दारांचा कार्यक्रम घेतलेला होता, देवकिसनजी सारडा असो, विक्रमशेठ सारडा असो किंवा सन्मान्य मंडलेचांजी असो, यांचा सगळ्यांचा लाभ आम्हाला मिळालेला आहे. कोकणातल्या माणसाला विसरून चालणारच नाही. तुमच्याही नावात काय आहे, आमच्या कोपरावच्याही नावात काय आहे, आणि माझ्याही नावात काका कोयटे आहे. आणि मला आठवतं त्या काळामध्ये दिलीप साळवेकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये होते. त्यांचा आमचा वारंवार संपर्क असायचा. आम्ही त्यांच्याकडे जायचो, तेही आमच्याकडे जायचे. आणि त्या काळामध्ये आत्ता जिथं सांगितलं गेलं, संकट आल्याशिवाय व्यापारी एकत्र येत नाही. त्या काळामध्ये जकातीचं संकट आलेलं होतं. जकातीचा खूप व्यापाऱ्यांना त्रास होत होता आणि त्या काळामध्ये जकात विरोधी जे काही आंदोलन झालं होतं, मला आठवतं कोपरगावमध्ये आम्ही तब्बल 7 दिवस सगळी बाजारपेठ बंद ठेवली होती. आणि ती बाजारपेठ बंद ठेवल्यानंतर कोपरगावच्या अनेक संघटनांनी आमच्या व्यापाऱ्यांवर मोर्चे काढले, आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आणि मग याला काहीतरी तोंड द्यायचं. मी त्या काळामध्ये तरुण होतो आणि त्या काळामध्ये कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनची स्थापना आम्ही केली
आणि या सगळ्या लढाईला आम्ही सामोरे गेलो. खरे तरुण अध्यक्ष आहेत भाऊ. आताशी 40 ओलांडली रवींद्र भाऊंनी. त्यावेळेस तरुण होते, आता तरुणांना लावणार. मग त्या अकरा बेनला आम्ही सामोरे गेलो. गावामध्ये बोर्ड लागले होते मोठमोठे की उद्या जर दुकानं उघडल्या नाही सगळ्या दुकानं आम्ही जाळून खाक करू. परंतु 7 दिवस तब्बल आम्ही त्यावेळेस बाजारपेठ बंद ठेवली आणि त्या संकटातून किराणा मर्चंट असोसिएशनचा जन्म झाला. आणि व्यापारी महासंघाचा जन्म सुद्धा अशा अडचणीतून झाला. सराफांचं एक आंदोलन झालं होतं संपूर्ण भारतामध्ये. बाबा कितने साल को हुआ था? 2013 साल को. 13 मध्ये कितने दिन बंद था? 42 42 दिवस भारतातले सगळे सराफांची दुकानं बंद होते. त्यावेळेस त्या सराफ असोसिएशनचे अध्यक्ष बाबा खुबाणे यांनी आम्हाला विनंती केली की सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा द्या. आणि त्याच्यातून मग गावातल्या विविध संघटनांना एकत्र करून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचा जन्म झाला. आणि ही जी ताकद आहे आमची ही आम्ही वेळोवेळी दाखवून दिलेली आहे. आता वजनमाप काट्याचा विषय झाला. एक प्रसंग अध्यक्ष साहेब मला असा आठवतो, कोपरगाव तालुक्यातल्या वजनमाप काट्याचा त्रास आम्हाला एवढा वाढला होता. कोपरगाव तालुक्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या 2500 किल्ल्या आम्ही एकत्र केल्या. त्या तहसीलदारकडे घेऊन गेलो. आम्हाला दुकानं चालवायची नाही, आम्हाला दुकानं उघडायची नाही. त्या 2500 चाव्या तुमच्या ताब्यामध्ये घे, तुम्हीच दुकानं चालवा आणि आमच्या पोटापाण्याची सोय करा. असे आंदोलन सुद्धा आम्ही केले. भेसळ प्रतिबंधक खात्याचा अधिकारी जेव्हा आमच्या गावामध्ये येतो आम्ही दुकानं बंद करीत नाही. ज्या दुकानामध्ये तो धाडी टाकतो त्या दुकानात जाऊन त्याला आम्ही घेराव घालतो. त्याला सांगतो उत्पादकावर तू कारवाई कर. आमच्या छोट्या दुकानदारांचा याच्यामध्ये काय त्रास, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही असे आंदोलन मोठमोठे केलेले आहेत. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक मोर्चे, हजारो व्यापाऱ्यांचे मोर्चे आम्ही कोपरगावमध्ये काढलेले आहेत. आणि मला आठवतं जकात बंदच्या विरोधात ज्यावेळेस मुंबईला बैठक झाली होती, राज्यव्यापी अधिवेशन झालं होतं, त्यावेळेस आम्ही तब्बल 12 बसेस घेऊन मुंबईला गेलो होतो. ही व्यापाऱ्यांची ताकद आम्ही कोपरगावमध्ये निर्माण केलेली आहे. आजही कोणाला कोपरगावमध्ये बंद करायचं असेल तर व्यापारी महासंघाला विचारल्याशिवाय आम्ही तो बंद होऊ देत नाही. अशा प्रकारचं एक आदरयुक्त रीती आम्ही या गावामध्ये निश्चितपणे निर्माण केलेली आहे. त्याचप्रमाणे गावाकरता काहीतरी देणं लागतो या उद्देशानं काही सामाजिक उपक्रम सुद्धा आम्ही केलेले आहेत. गावामध्ये अनेक ठिकाणी CCTV आम्ही बसवलेले आहेत. SD स्टँडवर आम्ही एक माणुसकीचं मंदिर उघडलेलं आहे. ज्या ज्या लोकांना कपडे जादा असतील, कपडे आता लवकर फाटत नाही, त्यांनी त्या माणुसकीच्या मंदिरामध्ये आणून द्यायचे. ते गोरगरीब लोकांना देण्याचं काम आम्ही करतो. आम्ही एक योग मंदिर उभारलेलं आहे. त्या योग मंदिरामध्ये गावातले सगळे योगप्रेमी येऊन योग करतात. आम्ही एक अभ्यास मंदिर उघडलेलं आहे. त्या अभ्यास मंदिरामध्ये कोपरगावातले जे काही गोरगरीब मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ते येऊन त्या ठिकाणी अभ्यास करतात. दररोज 250 मुलं अभ्यास करतात. कोरोनाच्या काळामध्ये मला आठवतं तुमच्या समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि व्यापारी महासंघानं सतत 3 महिने 1000 मोफत डबे गावातल्या लोकांना पुरवले. आजही आमच्या समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 160 जेवणाचे डबे दररोज निराधार लोकांना पुरवण्यात येतात. असं सामाजिक उपक्रम आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहे. आमच्या समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तर आम्ही शिर्डीला एक साई आश्रय नावाचा अनाथाश्रम उघडलेला आहे, जिथं 170 वृद्ध आणि 180 निराधार मुलं त्या ठिकाणी आम्ही राहण्याची व्यवस्था केली. व्यापाऱ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, व्यापारी सुद्धा काहीतरी सामाजिक काम करतात हे जनतेला समजलं पाहिजे. या उद्देशानं आम्ही हे सामाजिक काम आतापर्यंत अध्यक्ष साहेब करीत आलेले आहेत. आणि व्यापार हा आमचा धर्म आहे, निश्चितपणे आहे. आपण पेडणेकर साहेब की आता कल्पना मांडली व्यापार भूषण. मी सहकारमध्ये अनेक वर्ष काम करतो, पण मी कधी स्वतःला सहकार भूषण, सहकार सम्राट, सहकार महर्षी असं कधी म्हणून घेत नाही. मी व्यापारी चळवळीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला कृपया असंच राहू द्या. आणखी काही गोष्टी मला सांगितल्या पाहिजे. आम्ही सगळ्या अध्यक्षांना बोलवतो. तुमच्या नुकत्याच होऊन गेलेल्या भूतपूर्व अध्यक्षाला काही आम्ही बोलवलं नाही, की त्यांच्या ललित कथा मला माहित होत्या. अशा प्रकारे हे जे काही काम आम्ही करतोय याला पाठबळ देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. आणि अध्यक्ष साहेब, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. गाव तेथे उद्योजक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला छोट्या गावापर्यंत आणण्याचं काम, सर्वसामान्य माणसांपर्यंत आणण्याचं काम तुम्ही करता आहात. या सर्व छोट्या व्यापाऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला
सलाम देतो. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नुकत्याच मासिकामध्ये मी वाचलं की आपण लिहिलंय त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उद्योजकतेची नवीन पहाट आपण घडवणार आहोत, नवीन सूर्य आपण उगवणार आहोत. आणि उद्योग म्हणजे केवळ मोठे प्रकल्प नव्हे. सगळ्यांना मी सांगू इच्छितो, अध्यक्ष काय म्हणतात त्यांच्या मनोभावामध्ये, उद्योग म्हणजे केवळ मोठे प्रकल्प नव्हे, घरगुती उद्योग या महाराष्ट्रामध्ये वाढले पाहिजे. ही जी तुमची संकल्पना आहे हीच घेऊन आम्ही मेक इन कोपरगाव नावाचा उपक्रम या ठिकाणी केलेला होता. 3 दिवसाच्या त्या उपक्रमाला जवळपास 1,00,000 नागरिकांनी भेट दिली होती. आणि त्याच्या माध्यमातून जे 260 उद्योग उभे राहिले आहेत त्यातल्या काही उद्योगांचं आम्ही आपल्या समोर प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि मित्रांनो, अध्यक्ष आणखी एक म्हणतात, जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही चीनची आहे. चीनमध्ये कोणतेही मोठे प्रकल्प नाही. चीनची अर्थव्यवस्था जी सुधारलेली आहे त्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून सुधारलेली आहे. आणि हे छोटे उद्योगांमधून आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. आपण जे काही महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर केलं ते खऱ्या अर्थानं उद्योजकांचा महाराष्ट्र जर आपल्याला करायचा असेल तर सर्वांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही आपल्या मागे खंबीरपणे निश्चित राहायला तयार आहोत. आम्ही अनेक उद्योग व्यवसाय करतो. 3 वर्षापूर्वी आम्ही एक व्याख्यान असं ठेवलं होतं, सावधान धंदा बदलतो आहे. व्यापाऱ्यांनी कसं आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजे त्यावरचं सुद्धा एक व्याख्यान आम्ही चकोर गांधी नावांच्या व्याख्यात्याचं ठेवलं होतं. त्यामधून अनेक व्यवसाय आम्ही बदलायचा प्रयत्न करतो आहे. आणि व्यवसायामध्ये सुद्धा ग्राहक सेवा, ग्राहक देवो भव या उद्देशानं ग्राहकांची सेवा आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि अध्यक्ष साहेब, आपल्या मनोगतामध्ये मी वाचलं मासिकामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1,000 उद्योजक आपण पुढच्या वर्षी घडवणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 36,000 उद्योजक आपण घडवतात. त्यामुळे आमचा खारीचा वाटा म्हणून मी आत्ताच प्रेझेंटेशन करून मी वेळ घेत नाही, प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलेलं आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली आहे, असे 36,000 उद्योजक घडवण्याकरता आम्ही जसं मेक इन कोपरगाव हा उपक्रम केला होता, सुधीरजी आता मेक इन कोपरगावच्या ऐवजी मेक इन महाराष्ट्र उपक्रम आपण करूया. आणि हा उपक्रम शिर्डी आपल्यापासून जवळ आहे. शिर्डीला यायला जगातले सगळे भाविक तयार असतात. शिर्डीमध्ये जर असा प्रकारचा मेक इन महाराष्ट्राचा उपक्रम जर आपण घडवला, आम्ही मेक इन कोपरगावमध्ये जवळपास 250 मशिनरी त्या ठिकाणी आणल्या होत्या. तुमच्यासारखे दिग्गज जर बरोबर असतील तर 1000 मशिनरी सुद्धा त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आणू शकू. आणि या मेक इन कोपरगावच्या माध्यमातून आम्ही जे उद्योजक घडवले, आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या एक्सपो मध्ये आणलेल्या मशिनरीच्या माध्यमातून ती मशिनरी चालवायची कशी, त्या मशिनरीतून उत्पादन कसं घ्यायचं, त्या मशिनरीतून उत्पादित होणारा मालाला लागणारा कच्चा माल कुठून मिळेल याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्या उद्योजकांना दिलं होतं. एवढंच नाही, उद्योग करतात अनेक जण, पण उत्पादित केलेला माल विकायचा कुठं ही सुद्धा त्यांना मोठा प्रश्न असतो. किंवा त्या मालाचं पॅकेजिंग कसं करावं, त्याचं ब्रँडिंग कसं करावं, त्याचं मार्केटिंग कसं करावं याचं सुद्धा प्रशिक्षण आपण त्या शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये निश्चित घेऊ शकतो. आणि मी तुम्हाला खात्री देतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं जे उद्योजक घडतील त्यांचा उत्पादित माल महाराष्ट्रातल्या सगळ्या पतसंस्थांमध्ये आपण विकायचो. म्हणजे पतसंस्था चळवळीचे अनेक मित्र आहेत आणि अनेक व्यापाऱ्यांच्या पतसंस्था आहेत. आमचे प्रकाश शेठ पारख राहुरीच्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत, पण त्यांची सुद्धा पतसंस्था आहेत. आमचे लड्डाजी या ठिकाणी होते, त्यांची सुद्धा पतसंस्था आहेत. अशा अनेक व्यापाऱ्यांच्या ज्या पतसंस्था आहेत त्यामधून हा माल मार्केटिंग करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर मी आपल्याला कल्पना सुचवलेली आहे, कोपरगावमध्ये आम्ही जे समता सहकार बास्केट ऍप चालू केलेलं आहे, तसं आपण चेंबरच्या वतीनं चेंबर बास्केट किंवा असं काहीतरी नाव देऊन एखादा उपक्रम जर चालू केला, या उत्पादित मालाला चांगल्या प्रकारची बाजारपेठ, म्हणजे अमेझॉन आणि फ्लिपकार्टला मिनी अमेझॉन आणि मिनी फ्लिपकार्ट आपल्या चेंबरच्या वतीने जर महाराष्ट्रात करता आलं तर आपण जो काही उद्योजक घडवणार आहात त्यांच्या माध्यमातून जो काही माल उत्पादित होणार आहे त्याला चांगली बाजारपेठ सुद्धा आपण मिळतो. आणि याच्यामध्ये आम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टपेक्षा सुद्धा चांगल्या कल्पना राबवल्या आहेत. त्याच्याकरता जे काही डिलिव्हरी बॉय लागतात त्या डिलिव्हरी बॉयची सुद्धा टीम आम्ही तयार केलेली आहे. तशी टीम जर सगळ्या महाराष्ट्रात आपण उभं करू शकलो तर बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा निश्चितपणे सुटू शकेल. त्या माध्यमातून लॉयल्टी पॉईंटची आम्ही कल्पना आणलेली. फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर किंवा जे ऑनलाईन काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना मिळालेले लॉयल्टी पॉईंट हे त्याच दुकानात वाटवावे लागतात. आम्ही याच्यामध्ये अशी संकल्प आणलेली आहे, एखाद्या ग्राहकाने जर शूज खरेदी केला त्याचे लॉयल्टी पॉईंट त्याला वाटवायला पुन्हा तो ज्यावेळेस शूज घ्यायला जाईल 1 वर्षांनी 2 वर्षांनी त्यावेळेस वाटवता येतील.
पण बुटाच्या दुकानात मिळालेलं लॉयल्टी पॉईंट त्याला किराणा दुकानात सुद्धा वाटवता आले पाहिजे, पानपट्टीवर सुद्धा वाटवता आले पाहिजे, अशा प्रकारचं हे ऍक्ट तयार केले. तुमच्यासारखे दिग्गज माणसं जर आमच्या बरोबर महाराष्ट्र चेंबरने हे मनावर घेतलं, एखाद्या चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून आपण हे ऍप जर तयार केलं तर महाराष्ट्रामध्ये आपण निश्चितपणे क्रांती घडूया. आणि रवींद्रजी, तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात म्हणून अध्यक्षांच्या ऐवजी मला रवींद्रजी म्हणायला आवडेल. तुम्ही जी क्रांती कराल ना, आज संपूर्ण भारतामध्ये झीनी जी क्रांती केली ती तुम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की घडवा असं मला खात्री आहे. आपल्यासारखा तरुण अध्यक्ष या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला मिळालेला आहे. सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं मी नक्कीच आपलं मनापासून कौतुक करतो. आणखी एक विनंती करतो, मला सांगा, शिक्षकांकरता एक आमदारांचा मतदारसंघ असतो, पदवीधरांकरता असतो, मग व्यापाऱ्यांकरता का होऊ नये? तसा व्यापाऱ्यांकरता सुद्धा एक आमदार खासदारांचा मतदार मागणी आज जयंती करेल आणि चेंबरचा जंगी आहे. तर या सगळ्या आपल्याला मान्य करायचं असेल, शिर्डीला आपण आमच्या कोपरगाव तालुका व्यापारी महासंघावर जबाबदारी द्या. सर्व जबाबदारी घ्यायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत. आणि शिर्डीला मला आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्याचा अनुभव आहे. या माझ्या अनुभवाचा फायदा चेंबरला जर झाला तर मला त्याचा अधिक आनंद होईल. त्याकरता सुद्धा आपण परवानगी द्यावी. सगळ्या जिल्ह्यातले व्यापारी महासंघ या ठिकाणी आहेत. आपली तयारी आहे ना सगळ्यांची? आपण सगळ्यांनी या राज्यव्यापी अधिवेशन जे शिर्डीला आपल्याला घडवायचं आहे, तिला कमीत कमी 25,000 व्यापारी या महाराष्ट्रातून आले पाहिजे आणि त्यांची सगळ्यांची स्वागताची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. आमची आदरातिथ्य करण्याची परंपरा नगर जिल्ह्याची निश्चितपणे आहे. त्या आदरातिथ्य करण्याची संधी आपण आम्हाला द्यावी एवढीच विनंती करतो. या ठिकाणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नावातच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर असं नाव आहे. आणि मला आनंद वाटतो आज काही शेतकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शेतकरी व्यापारी मित्र केशवजी भोवर आहेत, चंद्रशेखरजी देशमुख आहेत. असे शेतकरी सुद्धा या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रवाहात आम्ही निश्चितपणे आणू एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.